श्री गणेशाय नमः. कन्या राशीच्या जातकानं तुमच्या आयुष्यात आता एक असा अध्याय सुरू होणार जो ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. गेल्या जन्मातील एखादे अपूर्ण राहिलेले पाप किंवा पुण्याचा हिशोब चुकता करण्यासाठी नियतीने आपली चाल बदलली आहे. येणारा बुधवार तुमच्यासाठी केवळ एक दिवस नसून काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडणार आहे, ज्याला ज्योतिषशास्त्रात कर्माचे कांड म्हटले जाते. बाप्पाच्या आशीर्वादाने जे समोर येईल ते पाहून तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा विश्वास बसणार नाही. कन्या राशीच्या जातकानं सावध व्हा, कारण तुमच्या घरातील शांतता अचानक एका अशा वादळाने भंग पावणार आहे, ज्याचे धागेदोरे तुमच्या पुनर्जन्माशी जोडलेले आहेत. येत्या बुधवारी गणपती बाप्पा स्वतः तुमच्या नशिबाचा निकाल लावणार असून एक जुने गुपित किंवा एखादी लपलेली व्यक्ती अनपेक्षितपणे तुमच्या समोर उभी ठाकेल. हे मोठे कांड तुमच्या आयुष्यातील दिशा पूर्णपणे बदलून टाकेल. एक तर तुम्ही शून्यातून विश्व निर्माण कराल किंवा नियतीच्या खेळात अडकून पडाल. आता मागे फिरण्याचा रस्ता उरलेला नाहीये. कन्या राशीच्या जातकानो, हा केवळ योगायोग नसून बाप्पाने दिलेला अंतिम इशारा सुद्धा आहे. बुधवारी दुपारी 12 नंतर एक अशी हालचाल घडेल जी तुमच्या शत्रूचा थरकापही उडवेल आणि तुम्हाला विस्मयचकित करेल. गेल्या जन्मात तुम्ही कुणाला तरी दिलेले वचन किंवा कुणाचे तरी घेतलेले देणे आता व्याजासकट वसूल होण्याची वेळ आली आहे. बाप्पाचा विशेष वरद हस्त तुमच्यावर असल्याने या भीषण संकटातून मार्ग तर निघेल, पण त्याआधी तुम्हाला एका अशा सत्याचा सामना करावा लागेल जे आजवर अंधारात दडलेले आहे. मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असं अद्भुत सत्य उघड केलंय ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सुद्धा सरकेल. तर कन्या राशीच्या जातकानं, तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे केवळ नशीब नसून तुमच्या गेल्या जन्माचा एक न उलगडलेला हिशोब दडलेला असतो. ज्योतिषशास्त्रानुसार आपली काही कर्मे अशी असतात ज्याचे फळ मिळायला अनेक वर्ष किंवा अगदी पुढचा जन्मही घ्यावा लागतो. परंतु येत्या बुधवारी ग्रहाची अशी काही युती होईल ज्यामुळे तुमच्या पूर्व पुण्याईचा आणि जुन्या चुकांचा हिशोब चुकता होण्याची वेळ आली आहे. ही वेळ तुमच्यासाठी एखाद्या मोठ्या परीक्षेसारखी असेल, जिथे नियती स्वतः तुमचा हात धरून तुम्हाला तुमच्या भूतकाळातील कर्माच्या आरशासारखे समोर उभे करेल. कन्या राशीचा जातकानो, हा बुधवारी होणारे कांड हे तुमच्या कर्माच्या चक्राचा एक भाग असेल. बुध हा तुमचा राशीस्वामी आहे आणि जेव्हा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एका विशिष्ट नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा जुनी देणी किंवा घेणी अचानक समोर येतात. कदाचित गेल्या जन्मात तुमच्याकडून कोणाचे तरी मन दुखवले असेल किंवा कोणीतरी तुमचं ऋण तुमच्यावरती बाकी असेल, तर ते या दिवशी कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या समोर येईल. हे अचानक येणारे संकट वाटू शकते, पण प्रत्यक्षात तो तुमच्या आत्म्याचा प्रवास मोकळा करण्यासाठी निसर्गाने घेतलेली एक निर्णय आहे. कन्या राशीच्या जातकानं, गणपती बाप्पा या दिवशी तुमच्यावरती विशेष कृपेचा वर्षाव करणार, ज्यामुळे या कर्माचा हिशोब तुमच्यासाठी सुसह्य होईल. बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्हाला अशा काही संकेताचा अनुभव येईल या दिवशी जे तुम्हाला भविष्यातील मोठ्या धोक्यापासून वाचवतील. या बुधवारी तुमच्या आयुष्यात होणारी एखादी अनपेक्षित बातमी किंवा एखादी जुने ओळख तुम्हाला पटवून देईल की जगात कर्मापेक्षा मोठं काही नाही. बाप्पाचा हा इशारा आणि शांत राहून बदलाचा स्वीकार करा, कारण हिशोब पूर्ण झाल्याशिवाय तुमच्या प्रगतीचे पुढचे द्वार उघडणार सुद्धा नाही. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानं, येत्या बुधवारी घडणारे हे मोठे कांड तुमच्या कल्पना पलीकडचं असेल, कारण ग्रहाची अशी काही भयानक युती या दिवशी होत आहे की शांत दिसणाऱ्या तुमच्या आयुष्यात सुद्धा अचानक वादळ येईल. हे कांड म्हणजे केवळ एखादी साधी घटना नसून तुमच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात घडलेला एक असा गौप्यस्फोट असेल जो सर्वांना हादरून सोडेल. अनेक वर्षापासून दबलेले एखादे रहस्य, सत्य, एखादा गुप्त विहार किंवा घराण्यातील एखादे जुने रहस्य अचानक उघड होऊ शकतं. हे सर्व इतक्या वेगाने घडेल की तुम्हाला सावरण्यासाठी क्षणभर वेळही मिळणार नाही. पण लक्षात ठेवा, हे सर्व नियतीने आखलेल्या योजनेचा एक भाग आहे. त्यामुळे कन्या राशीच्या जातकानं, बुधवारी दुपारी 12 नंतरची वेळ तुमच्यासाठी अत्यंत संवेदनशील आहे. याच काळात तुमच्या नशिबाचं चक्र वेगाने फिरायला लागेल. ज्या व्यक्तीवर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला तीच व्यक्ती या कांडाचे मुख्य सूत्रधार ठरू शकतं. की एखादा शत्रू अचानक तुमच्यासमोर गुडघे टेकून जुन्या चुकाची कबुली करेल. हे कांड तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारे असू शकतं किंवा तुम्हाला अचानक प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवणारही असू शकतं. बापाचा हा खेळ असा आहे की जे वरवर संकट असतं ते प्रत्यक्षात तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा करणारं ठरतं. कन्या राशीच्या जातकानो, या मोठ्या कांडाचा संबंध थेट तुमच्या आर्थिक स्थितीशी व तुमच्या महत्त्वाच्या निर्णयाशी जोडलेला आहे. एखादा रखडलेला कोर्टाचा निर्णय, मालमत्तेचा वाद
किंवा एखादा अनेक दिवसापासून अडकलेले एखाद्याकडे पैसे अचानक या बुधवारी मार्गी लागतील. पण ते लागताना जो राडा किंवा गोंधळ उडेल त्याने सर्वांच्या नजरा तुमच्यावर खळतील. आणि हे कांड घडत असताना घाबरून जाऊ नका, कारण गणपती बाप्पा स्वतः ढाल बनून तुमच्या पाठीशी अवश्य उभे राहणार आहेत. हे कांड म्हणजे तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करण्याची आणि नवी सुरुवात करण्याची एक सुवर्ण संधी आहे, जी बाप्पानं तुमच्यासाठी निर्माण केली आहे. कन्या राशीच्या नाटकांनो, येत्या बुधवारी साक्षात विघ्नहर्ता गणपती बाप्पाचा विशेष वरदहस्त तुमच्या मस्तकावर असणार आहे, जो तुम्हाला या कर्माच्या महाजालातून सुखरूप बाहेर काढेल. जेव्हा नियतीचे चक्र भयानक वेगाने फिरते आणि कांडाची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा केवळ बाप्पाची शक्तीच तुम्हाला स्थिरता देऊ शकते. या बुधवारी बाप्पा तुमच्या राशीतील सर्व नकारात्मक ऊर्जेचा नाश करणार असून गेल्या जन्मातील जो काही अशुभ हिशोब बाकी आहे तो स्वतःच्या हाताने मिटवून तुम्हाला अभयदान देणार आहेत. बाप्पाचा हा आशीर्वाद केवळ शब्दांत नसून तो तुमच्या कार्यातून आणि अचानक मिळणाऱ्या मदतीतून तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. कन्या राशीच्या नाटकांनो, बाप्पाची ही विशेष कृपा तुमच्यावर अशा वेळी होईल जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे हतबल समजाल. बुधवारी सकाळी बाप्पाची मनोभावे पूजा केल्यास तुमच्या सभोवताली एक सुरक्षा कवच तयार होईल, जे कोणत्याही बाहेरील संकटाला किंवा शत्रूच्या चालीला तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. बाप्पा या दिवशी तुमच्या बुद्धीला अशी काही दिशा देतील की समोर येणाऱ्या मोठ्या संकटाचे तुम्ही संधीत रूपांतर कराल. जे कांड इतरांसाठी विनाशाचे ठरेल तेच तुमच्यासाठी गणपती बाप्पाच्या कृपेने यशाची पहिली पायरी ठरणार आहे, कारण बाप्पा कधीही आपल्या भक्ताचा हात सोडत नाहीत. कन्या राशीच्या नाटकांनो, गणपती बाप्पाचा हा आशीर्वाद तुमच्या घराण्यातील सुख शांतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. गेल्या जन्मातील एखादा शाप किंवा घरातील पितृदोषाचा प्रभाव या बुधवारी बाप्पाच्या कृपेने शांत होऊ शकतो. बाप्पा या दिवशी तुम्हाला असा काही संकेत देतील की ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे एका क्षणात दूर होतील. घराच्या उंबरठ्यावर पडणारे पाऊल हे बाप्पाच्या आगमनाचे प्रतीक समजा, कारण हे विशेष आशीर्वाद तुम्हाला केवळ संकटातून वाचवणार नाहीत, तर तुमच्या आयुष्यात आनंदाची आणि समृद्धीची एक नवी पहाट घेऊन येणार आहेत. कन्या राशीच्या लोकांनो, येत्या बुधवारी तुमच्या नशिबाची दिशा बदलणारी ती व्यक्ती तुमच्या समोर येईल, जिचा संबंध थेट तुमच्या गेल्या जन्माच्या देण्याघेण्याशी जोडलेला आहे. ही व्यक्ती कोण असेल? कदाचित एखादा जुना मित्र, एखादा अनोळखी मार्गदर्शक किंवा अगदी एखादा जुना शत्रू जो अचानक तुमच्या मदतीला धावून येईल. ग्रहांच्या खेळातील हे सर्वात मोठे गुपित असणार आहे, कारण या व्यक्तीच्या माध्यमातूनच तुमचा गेल्या जन्माचा हिशोब चुकता होणार आहे. तिचे येणे हे साधे नसून ते नियतीने पाठवलेले एक महत्त्वाचे निमंत्रण असेल, जे तुम्हाला तुमच्या भविष्यातील यशाचा मार्ग दाखवेल. कन्या राशीच्या लोकांनो, बुधवारी दुपारी 3 नंतरची वेळ या भेटीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एखादा असा शब्द बोलेल किंवा असा एखादा सल्ला देईल जो तुमच्या मनात अनेक वर्षांपासून साचलेल्या शंकांना एका क्षणात दूर करेल. कदाचित गेल्या जन्मात तुम्ही या व्यक्तीवर केलेले उपकार किंवा तिला दिलेला त्रास या जन्मात कोणत्या ना कोणत्या रूपात परत येईल. ही व्यक्ती तुमच्या घरातील उंबरठा ओलांडेल किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी अनपेक्षितपणे प्रवेश करेल तेव्हा सावध रहा, कारण तिच्या डोळ्यांत तुमच्यासाठी एक गहन संदेश दडलेला असेल. कन्या राशीच्या लोकांनो, या व्यक्तीची उपस्थिती तुमच्या मनात एक विचित्र हुरहुर किंवा ओळखीची जाणीव निर्माण करेल. तुम्हाला वाटेल की हिला मी आधी कुठेतरी पाहिले आहे, पण तुम्हाला आठवणार नाही. हेच ते गेल्या जन्माचे कनेक्शन आहे. गणपती बाप्पा या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातील कान शांत करण्यासाठी किंवा तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यासाठी माध्यम म्हणून पाठवणार आहेत. या व्यक्तीचा अनादर करू नका किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ती तुमच्या प्रगतीची गुरुकिल्ली घेऊन आली आहे. बाप्पाचा हा संकेत ओळखा, कारण ही भेट तुमच्या आयुष्याला एक ऐतिहासिक कलाटणी देणारी ठरेल. कन्या राशीच्या नाटकांनो, कर्माचा हिशोब आणि बुधवारी घडणाऱ्या त्या मोठ्या कांडाच्या केंद्रस्थानी तुम्ही असणार आहात. त्यामुळे आता सर्वात महत्त्वाची वेळ आली आहे, ती म्हणजे सावधान राहण्याची. जेव्हा नियती स्वतःचा खेळ मांडते आणि गणपती बाप्पा मार्ग दाखवतात, तेव्हा तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते किंवा तुमचा एक छोटासा संयम तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो. या बुधवारी सूर्यास्तापर्यंत तुम्हाला तुमच्या जिभेवर आणि रागावर प्रचंड नियंत्रण ठेवावे लागेल. कोणाशीही विनाकारण वाद घालणे किंवा कोणाचा अपमान करणे म्हणजे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखे ठरेल, कारण हा दिवस तुमच्या सहनशीलतेची सर्वात मोठी परीक्षा घेणारा असेल. कन्या राशीच्या नाटकांनो, बाप्पाचा हा विशेष संकेत ओळखा
आणि बुधवारी घराबाहेर पडताना गणपती अथर्व शीर्षाचे पठण किंवा बाप्पाचे नामस्मरण करायला विसरू नका. तुमच्या सभोवताली जी नकारात्मक ऊर्जा किंवा शत्रूंचे जाळे विणले जात आहे ते केवळ बाप्पाच्या नामस्मरणानेच छिन्नविच्छिन्न होईल. जर या दिवशी तुमच्यासमोर एखादी आव्हानात्मक परिस्थिती आली तर तिथे प्रतिक्रिया देण्याऐवजी शांत राहून निरीक्षण करा. लक्षात ठेवा, हे कान तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नसून तुमच्या आयुष्यातील अनावश्यक गोष्टींना बाजूला सारून तुम्हाला शुद्ध आणि प्रबळ करण्यासाठी घडत आहे. बाप्पा तुमच्या पाठीशी ढाल बनून उभे आहेत, फक्त तुमचा विश्वास ढळू देऊ नका. कन्या राशीच्या नाटकांनो, गेल्या जन्माचा हा शेवटचा हिशोब चुकता झाला की तुमच्या प्रगतीचे सर्व अडथळे कायमचे दूर होणार आहेत. बुधवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी घराच्या मुख्य दारावर दिवा लावा आणि बाप्पाकडे प्रार्थना करा की माझ्या हातून घडलेल्या कळत नकळत चुकांची क्षमा कर आणि मला सुखाचा मार्ग दाखव. हा दिवस संपता संपता तुम्हाला एका अशा मानसिक शांततेचा अनुभव येईल जो तुम्ही अनेक वर्षांपासून शोधत होता. नियतीचा हा खेळ आता पूर्णत्वाकडे जात आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने तुम्ही या परीक्षेतून नक्कीच तावून सुलाखून निघाल आणि तुमच्या आयुष्यात वैभवाची एक नवीन पहाट नक्कीच उगवेल. कन्या राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यातील कर्माचा हा खेळ आणि बाप्पाचा हा चमत्कार तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर व्हावीत आणि गेल्या जन्माचा हा हिशोब बाप्पाच्या कृपेने सुखाचा ठरावा असं वाटत असेल तर श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया, सर्व संकट दूर करा असं नक्की लिहा. तुमची एक श्रद्धापूर्ण कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. अशाच प्रकारचे नशिबाचे गुपित आणि ज्योतिषशास्त्रीय माहिती रोज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून बाप्पाचा कोणताही संदेश तुमच्याकडून चुकूनही सुटणार नाही. लक्षात ठेवा, बाप्पा ज्याचा हात धरतात त्याला कसलंही भय उरत नाही. गणपती बाप्पा मोरया.